नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शरद आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सर्वप्रथम आपल्या सगळ्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज हा आपला पहिला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की एअर लेअरिंग जे केलं होतं आपण 30 दिवसाखाली ते कशा प्रकारे यशस्वी झालेलं आहे, त्याला कशा प्रकारे पालवे फुटलेले आहेत ते आपण पाहणार आहे। हे तुम्ही पाहू शकता, हे गावरान आंब्याचं खोड आहे। आपण एअर लेअरिंगसाठी ट्राय केलं होतं आणि याला पालवी फुटलेली तुम्ही क्लिअरली बघू शकता। अजून एक खोड आपण तयार केलं होतं, पण त्याला अजून तरी पालवी फुटलेली नाही। येणाऱ्या 4 ते 5 दिवसात याला पण पालवी फुटेल आणि हा पण आपण शेतात लावण्यासाठी तयार होऊन जाईल। तर यानंतर आपण काय करणार आहेत, याला याची जी रिंग आहे, रिंगच्या थोडंसं खाली कट करून याला केशर आंब्याचं कलम करणार आहेत आणि हे आपण आपल्या शेतात लावणार आहेत। तर जेणेकरून काय होईल, जो कोळीपासून आंबा आपण तयार करतो त्याच्याऐवजी आपण डायरेक्टली एखाद्या खोडापासून आंबा तयार करा, त्याला आपण गुटी कलम किंवा एअर लेअरिंग म्हणतो। धन्यवाद।